जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे भरली वांगी। ती भरली वांगी कशी करायची त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवता। बघू शकता तुम्ही काय सुंदर रंग आलाय भाजीचा। आणि मसाला पण भरली वांग्यामध्ये आपण जो भरला तो बाहेर पण नाही आला। आणि अशा पद्धतीने आपली सुंदर भरली वांगी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही आजपर्यंत छान मसाला गेलेला आहे। चला तर मग याला साहित्य काय पाहिजे ते बघूया। या पद्धतीने तर त्याच्यासाठी साहित्य काय पाहिजे ते बघूया। इथे वांगे घ्यायचे ताजे चांगले काटेरी छोटे छोटे घ्यायचे, पण ते आपण आता भरलेली वांगे करत आहे ना। आणि भाजून घेतलेला दाण्याचा कूट, त्यात थोडे तीळ टाकले, धने, जिरे, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ आणि तेल इतकं साहित्य वांग्याच्या भाजीला लागणार आहे। चला तर मग आता कृतीकडे वळूया। आता आपण जे दाण्याचं कूट घेतलंय, केळ्याचं कूट, त्याच्यात मसाले टाकून घेऊ द्या। लाल तिखट, मीठ, धने जिरा पावडर, हळद आणि थोडं तेल टाकून घ्यायचं। आणि हा सगळं आता एकत्र करून थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा आणि हा सगळं एकत्र करून त्या वांग्यामध्ये भरून घेऊया। असे काप देऊन वांगे चिरून घ्यायचे आणि आता आपण जो मसाला तयार केला तो त्यात भरायचा। अशा प्रकारे आपण तो मसाला त्यात भरून घेतलाय वांग्यामध्ये। बघू शकता तुम्ही थोडं पाणी टाकू शकता तुम्ही, तसा कोरडा होत असेल, भरल्या नसेल जात तर थोडं पाणी टाकलं की तो असा चिटकून बसतो त्याला। अशा प्रकारे तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि मोहरी टाकून घ्यायची। जिरं वगैरे टाकायची गरज नाही, कारण आपण तो मसाला तयार केला त्यातच सगळं जिरं धने सगळं टाकलेलं आहे। फक्त मोहरीच टाकायची आणि जे भरलेले वांगे आहे ते त्यात या पद्धतीने सोडून घ्यायचे त्याच्यात। आणि मग गरम पाणी टाकायचं थोडं ताटावर, खूप रस्सा नको याला। या पद्धतीने आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर रंग आलाय तो। आपण दाण्याचं कूट लावलं त्यात तीळ, तर त्याचं तेल सुटलं त्याला आणि अतिशय चांगली आपली वांग्याची भाजी तयार झाली। याची रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा।